नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। झालं बोलणं त्याचं टोवाल्यांशी? श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 8वा अक्षर ब्रह्मयोग किंवा भगवत प्राप्ती। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 20 आणि पुढे 20, 21, 22 वगैरे। परस्तस्मात् भावोऽन्यात् अव्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति। परस्तस्मात् भावोऽन्यो अव्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति। परस्तस्मास्तु भावोऽन्यो अव्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति। परः श्रेष्ठ, तस्मात् त्याहून, तू परंतु, भावः प्रकृति, अन्यः अन्य, अव्यक्तः अव्यक्त, अव्यक्तात् अव्यक्तातून, सनातनः शाश्वत, यः सः ते जे, सर्वेषु सर्व, भूतेषु व्यक्त, नश्यत्सु नाहीशी झाली तरीही, न कधीच नाही, विनश्यती विनाश होतो। भाषांतर आहे, याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे। ती परा आणि अविनाशी आहे। संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही। पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे, अव्यक्तो अक्षर इत्युक्तास तमाहु परमां गतिं यः प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। वेदांती ज्याचे अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करतात ते परम लक्ष्य म्हणून जाणले जाते। ज्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही ते माझे परमधाम होय। तद्धाम परमं मम। काय वाचत आहोत आपण? भगवान श्रीकृष्ण या 8व्या अध्यायामध्ये सांगतात की मृत्यू समयी जसा भाव असेल तशा भावाची आपल्याला देह प्राप्ती होते, शरीर मिळतं। त्या ठिकाणी, त्या प्रकृतीमध्ये, त्या धामामध्ये देवी देवतांची भाव असतील देवी देवतांमध्ये जाणार, सत्वगुण असेल तर वरच्या ग्रह लोकावर जाणार, तमोगुणामध्ये असेल तर पशुयोनीमध्ये जन्म घेणार किंवा खालच्या लोकांमध्ये जन्म घेणार। पुढे पण
गुण समजावून सांगितले ते सांगतील. त्यामुळे मृत्यू समय जो भाव आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि मृत्यू समय जर तुम्ही माझ्या भावनेमध्ये असाल तर तुम्ही माझ्याकडे याल. मागचे काही दिवस आपण वाचत होतो, 2-3 दिवस आपला क्लास झाला नाही, माफ करा. इंटरनेटचा खूप मोठा गोंधळ चालू होता इथे. तर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण समजावून सांगत होते की कुठेही जन्म घेतला तरी जन्म मृत्यू जरा व्याधी कुणाला चुकलेलं नाहीये, दुःख कुणाला चुकलेलं नाहीये. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. भगवंत म्हणतात नाप्नुवंती महात्मान संसिद्धिं परमाम गता आ ब्रह्म भुवना लोको पुनरावृत्तीनो अर्जुना. हे दुःखालयम अशाश्वतम कशाला म्हटलेलं आहे? दुःखाचं आलय, जिथे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी हे 4 प्रमुख दुःख आहेत. कुठे कुठे आहे हे? फक्त पृथ्वीवर नाही. आ ब्रह्म भुवना लोक, ब्रह्म लोकापासून ते पाताळ लोकापर्यंत. परंतु जो माझ्याकडे येतो त्याला मात्र पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. याची एक झलक देण्यासाठी ब्रह्मदेवांचे उदाहरण दिलं भगवंतांनी. सहस्रयुग पर्यंतम आहार्यद ब्रह्मणो विदु, की 1000 चतुर्युग मिळून ब्रह्मदेवांचा एक दिवस होतो, तेवढीच त्यांची रात्र असते. असं ब्रह्मदेव 100 वर्ष जगतात. तिथे जरी तुम्ही जन्म घेतला तरी मागचा श्लोक खरा आहे. आ ब्रह्म भुवना लोक पुनरावर्तीनो अर्जुना. पुन्हा पुन्हा भूत्वा भूत्वा प्रलीयते. भगवान म्हणतात 19व्या श्लोकामध्ये भूतग्रामस एवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते. पुन्हा पुन्हा नष्ट केलं जातं, पुन्हा पुन्हा तयार केलं जातं. तुमचं शरीरच नाही, हे संपूर्ण जग ब्रह्मदेवांपासून ब्रह्म लोकापासून पाताळ लोकापर्यंत संपूर्ण ब्रह्मांड ही भौतिक प्रकृती नष्ट केली जाते, निर्माण केली जाते. तुम्हाला त्याप्रमाणे शरीर दिलं जातं. ब्रह्मदेवांच्या रात्री तुम्हाला सुप्तावस्थेत विदाऊट शरीर ठेवलं जातं. ही सगळी चर्चा केली आपण, आहे ना लक्षात? 3 दिवस गॅप पडला, सगळं विसरून जातो आपण. मग आता सांगताय की हे सगळं सोडून एक जगत असं आहे ज्याचा विनाश कधीच होत नाही. तिथं जो येतो त्याला पुन्हा परत यायची गरज नाही, पुन्हा त्याला देह धारण करायची गरज नाही. आणि ठामपणे सांगतात भगवंत, ते माझं धाम आहे, तिथे मी राहतो. तद्धाम परमम मम. मम म्हणजे माझं, परमम म्हणजे सर्वश्रेष्ठ. हे एकदम सिस्टमॅटिकली भगवंतांनी सांगितलेलं आहे. तुम्ही इथे का आलेला आहात, तुम्ही कसे अडकलेला आहात, इथेच राहायची तुमची इच्छा किती वाईट आहे, इथे राहायची इच्छा करा, कुठे पण करा. ब्रह्मदेवाजवळ जाऊन राहा, इंद्रदेवाजवळ जाऊन राहा, चंद्रदेवाजवळ जाऊन कुठेही राहा, तुम्हाला जन्म मृत्यू जरा व्याधी ही पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा सायकल सुटू शकत नाही. तसंच हे जग नष्ट केलं जातं, निर्माण केलं जातं. रात्र्यागमे प्रलियंते. ब्रह्मदेवांच्या रात्री याचा प्रलय केला जातो, पुन्हा दिवसा नवीन बनवलं जातं. ब्रह्मदेव मरतात तेव्हा सगळ्याचा प्रलय केला जातो आणि विदाऊट शरीर राहावं लागतं. ते तर अति भयानक दुःखमय असतं. मग यातून सर्वांची सगळ्यातून सुटण्याची इच्छा ज्याला होते त्याला माणूस म्हटलेला आहे. ज्याची इच्छा या सगळ्यातून सुटण्याची होत नाही त्याला पशु म्हटलेला आहे, जनावर म्हटलेला आहे. माणसाच्या शरीरात जरी असला तरी तो पशुच आहे, जनावर आहे. मग इथून सुटायचं, सुटका करायची या दुःखालयातून, या जन्म मृत्यूच्या चक्रातून. मग जायचं कुठे? भगवंत सांगतात तस्मात् परस्तस्माद् भावन्य यः स सर्वेषु भूतेषु न शत्सु न विनश्यति. त्याचा कधी नाश होत नाही. ते माझं धाम आहे. त्याला शास्त्रामध्ये अव्यक्त म्हटलेलं आहे, अक्षर म्हटलेलं आहे, परमगती म्हटलेलं आहे. परमगती म्हणजे काय लक्षात घ्या. श्लोक इतके पॉवरफुल आहेत.
त्याचे शब्दाचे लक्ष, शब्दावरती लक्ष केंद्रित करा, शब्दांचे अर्थ जाणून घ्या. अव्यक्तो अक्षर इत्युक्तास माहुहु परमाम गतीम. परमाम गतीम म्हणजे गती, म्हणजे संस्कृतमध्ये गतीचा अर्थ असतो ध्येय, शेवटी कुठे जायचंय त्याला गती म्हणतात. शेवटी जाऊन कुठे थांबायचंय, त्याच्या पलीकडे जाण्यासारखं काही नाही. परम श्रेष्ठ ध्येय, परम लक्ष म्हणून जाणलं जातं. आणि ज्याला हे प्राप्त होतं त्याला पुन्हा या दुःखालयामध्ये, अशाश्वत अनित्य क्षर जगामध्ये, जरी ब्रह्मलोकामध्ये असलं तरी यायची गरज नाही. आणि ते माझं धाम आहे. तद्धाम परमम मम. भगवंत अगदी ठामपणे सांगतात. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये सांगतात तिथे जायचं कसं. ऑलरेडी सांगितलंय, परंतु हे रिपीटेडली असं आहे, असं आहे, असं आहे. पुढच्या श्लोकात परत सांगतात तिथे जायचं कसं. पुरुषः सह पर पार्थ भक्त्या लभ्यस्त्व अनन्यया. भक्त्या, भक्त्या म्हणजे भक्तिमय सेवेद्वारे. कशी. लभ्यस्त्व अनन्यया, अनन्य भक्तिभाव ज्याचा आहे, अनन्य कुठलीही अभिलाषा न ठेवता जो माझी भक्तिमय सेवा करतो, माझ्यावरती प्रेम करतो, माझं स्मरण करतो, तो त्या धामात येऊ शकतो. आणि पुढे मग अजून पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलं जातं की माझं धाम कसं आहे. तर हे 2 श्लोक याचे तात्पर्य आपण वाचूया, आणि जर शक्य झालं तर 3ऱ्या श्लोकाचं तात्पर्य आपण वाचूया, ज्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तिमय सेवेनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे. इथे असताना देखील या अनन्य भक्तिमय सेवेची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे, कारण इथे पण आहेत भगवंत, कणाकणामध्ये आहेत, सर्वव्यापी आहे. भक्तिमय सेवेची सुरुवात भगवत धामात जाऊन होत नाही, इथूनच केली पाहिजे प्रॅक्टिस. आणि कशी. अनन्य, अहेतुकी, अप्रतिहता. प्रभुपाद म्हणतात श्रीकृष्णांची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे. अलौकिक म्हणजे त्याची कल्पना करू शकत नाही आपण, त्याचं विश्लेषण करू शकत नाही, समजावून सांगू शकत नाही. इतकं या भौतिक जगामध्ये त्याची तुलनाच कशाशी होत नाही, मग तुम्ही समजावून कसं सांगणार. मग अशी लक्षणं दिली जातात. अक्षर, अव्यक्त, सनातन, अविनाशी. ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही पलीकडे आहे. गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णांची पराशक्ती ही अपरा प्रकृतीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे. परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन 7व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे, आपण वाचलं. 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात भूमिरपो नलो वायू खम मनो बुद्धिर एवच. या 8 तत्वांनी एक माझी शक्ती बनलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आहात, परंतु याला सोडून आणखीन एक शक्ती आहे जिथे मी राहतो. वाचलं ना आपण. अपरेयम इतस्त्वन्या प्रकृतीम विद्धी मे पराम. इथे पण तेच सांगत आहेत. ऍक्च्युली मागच्या अध्यायामध्ये प्रकृती सांगत होते, आता सांगायला लागलेत की कुठे जायचंय तुम्हाला. इथे या अपरा प्रकृतीमध्ये तुम्ही अडकलेला आहात. या अपरा प्रकृतीचं मी पुन्हा पुन्हा नष्ट करतो, निर्माण करतो. भूत्वा भूत्वा प्रलीयते. परंतु त्याच्या पलीकडे माझी शक्ती आहे, पराशक्ती शक्ती, पराशक्ती, इंटरनल पोटेन्सी भगवंतांची म्हटली जाते. आंतरिक शक्ती जिचा कधी प्रलय होत नाही, सनातन आहे. ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाचे वर्णन चिंतामणी धाम असे करण्यात आले आहे. कुठे केलेलं आहे ब्रह्मसंहितेमध्ये?
श्लोकाची सुरुवातच चिंतामणी. लक्षाब्धेषु सुरभीर सुफालयंता. चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात. चिंतामणीचा अर्थ असतो तिथे तुम्ही काही इच्छा कराल पूर्ण होते. याचा अर्थ असं काही इच्छा करायची नाही. तिथे जो भगवंतांच्या सेवेची इच्छा करतो तेच त्याला जायला मिळतं. भगवंतांवर जो प्रेम करतो. परंतु मजेची गोष्ट अशी आहे की भगवंतांच्या वरती प्रेम आणि भगवंतांची सेवा सोडून दुसरी इच्छाच नसते. परंतु तेवढ्याच प्रमाणामध्ये, त्याहून हजारो पटीच्या प्रमाणामध्ये भगवंत तुमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे याला गुलामगिरी समजू नका. तुम्ही तिथे इच्छा केलं ना की भगवंतांना मला एक लाडू द्यायचा आहे, भगवंत तुम्हाला 1000 लाडू देतात. त्यामुळे भगवत धामामध्ये कुणीही भगवंतांची सेवा सोडून दुसरी कुठली इच्छा करत नाही, जरी चिंतामणी धाम असलं तरी. भगवान श्रीकृष्णांचे परमधाम गोलोक वृंदावन हे चिंतामणींनी रचलेल्या प्रासादांनी पूर्ण युक्त आहे. प्रासाद म्हणजे मोठे मोठे बिल्डिंग. त्या धामामध्ये कल्पवृक्षही आहेत, जे इच्छेनुसार कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवतात. कल्पवृक्षाच्या खाली बसलं काही मागितलं मिळतं. तसेच तेथे सुरभी नामक गायी आहेत. सुरभीर विपालयंतम, ज्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. या धामामध्ये हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा करतात. लक्ष्मी सहस्त्र सतसंभव सेव्यमानम, जे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष श्री गोविंद म्हणून ओळखले जातात. गोविंदम आदिपुरुषम अमहम भजामि आहे तसा पूर्ण श्लोक सांगितला. भगवंत वेणुवादन करीत असतात. हे पण ब्रह्मसंहितेत सांगितले, वेणून पनंतम. त्यांचे दिव्य रूप हे साऱ्या ब्रह्मांडात अत्यंत आकर्षक आहे. त्यांचे नेत्र कमल दलाप्रमाणे आहेत आणि त्यांच्या देहाचा वर्ण हा मेघ वर्णाप्रमाणे आहे. हा पण सेम टू सेम श्लोक आहे ब्रह्मसंहितेतला. श्रीकृष्ण इतके सुंदर आणि आकर्षक आहेत की त्यांचे सौंदर्य हजारो मदनांच्या सौंदर्यालाही मागे टाकते. ते केशरी वस्त्र परिधान करतात. त्यांच्या कंठी वैजयंती माला आहे आणि सुंदर मयूर पंख आहे. वेणुन क्वनंतम अरविंद दलायताक्षम बरहावतम समसितम बुध सुंदरंगम कंदर्प कोटि कमनीय विशेष शोभम गोविंदम आदिपुरुषम अहम भजामि. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचे, गोलोक वृंदावनाचे केवळ मोजकेच वर्णन करतात. आता जसं म्हटलंय पुढे एका श्लोकामध्ये म्हणतात की तिथे चंद्र, सूर्य, वीज, अग्नीची गरज नसते, सगळं काही स्वयंप्रकाशित असतं. तद्धाम परमम मम, असे 2-3 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. विशेष वर्णन केलेलं नाही, परंतु भागवतामध्ये केलेलं आहे. ब्रह्मसंहितेत अतिशय सुंदर रीतीने केलेलं आहे. कथा गानम नाट्यम गमनम अपि वंशी प्रिय सखी, तिथे सगळे नाट्य गान करत असतात. हे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि याचे विस्तृत वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे. वेदांमध्येही कठोपनिषदांमध्ये सांगण्यात आले आहे की भगवत धामाहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही धाम नाही आणि ते म्हणजेच परम लक्ष आहे. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. भगवंत काय म्हणतात इथे, परमाम गतीम, परम लक्ष. कठोपनिषदामध्ये पण म्हटलेलं आहे. पुरुषान परम किंचितचा काष्टा परमागती. परम लक्ष म्हणजे आपलं लक्ष ते असलं पाहिजे. काय मिळवायचंय, काय इच्छा घेऊन तुम्ही भक्ती मार्गामध्ये आलेला आहात. मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं 4 प्रकारचे लोक भक्ती मार्गामध्ये येतात. ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे घरामध्ये किंवा समाजामध्ये किंवा शरीरामध्ये, ज्यांना काहीतरी हवंय बदल्यामध्ये, असे लोक येतात. ज्यांना सगळं काही जाणून घ्यायचंय, काय भानगड आहे, असे लोक येतात. आणि जे ज्ञानी आहेत ते येतात. परंतु भगवंतांचं प्रेम आणि भगवंतांची सेवा
हेच ज्याचं परम लक्ष असतं, दुसरा कुठलाही उद्देश नाही, त्याला ह्या धामाची प्राप्ती होते. पुढच्या श्लोकात सांगणार आहे. लक्षात घ्या, परम लक्ष म्हणजेच अनन्य भक्तिभाव. दोन्ही एकच आहेत. अनन्य म्हणजे दुसरी कुठली इच्छा न ठेवता सदैव भगवंतांची सेवा भक्ती करणे म्हणजेच परम लक्ष. परम लक्ष म्हणजे काय? अल्टिमेट गोल आपला तो आहे. बरोबर आहे ना? अल्टिमेट गोल जो आहे त्याच्यासाठी रात्रंदिवस काम केलं पाहिजे. तुम्हाला जर पटलेलं असेल की परम लक्ष अल्टिमेट गोल माझं ते आहे, मग दुसरी कामं कशाला करायला लागलाय तुम्ही? कशाला समाज कुटुंब हे आणि ते कशाला पाहिजे तुम्हाला? इथे एक नोकरी मिळवायची म्हटली तरी 24 वर्ष धडपडावं लागतं, पाट्या टाकाव्या लागतात युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन. एक नोकरी मिळवायचं म्हटलं सर्टिफिकेट मिळायला लागतं, काय 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 परीक्षा द्यावी लागतात, शिफारस घ्यावी लागते, लाच द्यावी लागते, वशिला लावायला लागतो, काय काय करावं लागतं एक नोकरी मिळवायची म्हटलं तर. बरेच लोक अमेरिकेत युरोपला जायला उत्सुक असतात. काय काय करतात विचारा त्यांना. कुठे कुठे जातात, काय काय करतात, कसे कसे राहतात, काय हाल अपेक्षा सहन करतात. मग इथे तर भगवत धामात जायचं आहे, भगवत धामाची प्राप्ती करायचं आहे, भगवंतांना पाहायचं आहे, भगवंतांच्या सोबत राहायचं आहे, भगवंतांची सेवा करायची आहे, भगवंतांना प्रेम करायचं आहे, प्रेम मिळवायचं आहे. हे मिळवण्यासाठी एक क्षण देखील वाया घालवला नसला पाहिजे. रात्रंदिवस त्याच्यावरच काम केलं पाहिजे. कशाला विनाकारण परत दुसरे काम करायला जाता तुम्ही? याला म्हणतात अनन्य भक्ती. बऱ्याच लोकांना हे समजलेलं नाहीये, याचा प्रचार केला जात नाही. जे आहे ते करत राहा प्रभूजी. माताजी काळजी करू नका, तुम्ही भगवत धामात जाता, आमची संस्था जॉईन केला म्हणजे तुमचं तिकीट मिळालं. हो, भाव बदलला पाहिजे. मृत्यू समय भगवंतांना स्मरण करायचं असेल, प्रभुपाद सांगतात अगदी लहानपणापासून एक क्षण वाया न घालवता याची प्रॅक्टिस केली पाहिजे. कोण कोण करतं प्रॅक्टिस सिरियसली? परम लक्ष. एखाद्या यंग मुलाचं लक्ष असतं की आपल्याला ऑलिम्पिक मध्ये रनिंग मध्ये मेडल मिळवायचंय, झोपतो रात्री दिवसा स्वप्नात उठला जागला त्याची चिंता करत असतो. खातो त्याच्यासाठी, पळतो त्याच्यासाठी, झोपतो त्याच्यासाठी, कारण त्याचं लक्ष ठरलेलं आहे, त्याने फिक्स केलेलं आहे काय करायचं आपल्याला, काय मिळवायचंय. मग हे परम लक्ष म्हटलेलं आहे, आपल्याला भगवंतांना मिळवायचंय, भगवंतांचं धाम मिळवायचंय. तद्धाम परमम मम. तुम्हाला झोप पण लागली नसली पाहिजे. तुम्ही मात्र प्रसादाच्या नावाखाली 10 गुलाबजामुन खाऊन दाराडोर झोपता, भगवंतांची सेवा दुसरेच करायला लागले. पत्नी कुटुंब मुलं बाळाच्या नावाखाली स्वतःची इंद्रिय तृप्ती करत फिरता. हे सगळं वाचून, हे सगळं समजावून घेऊन नवीन गाडी घेता, नवीन बंगला बांधता, नवीन लग्न करता. आसक्ती वाढवतच चाललाय या भौतिक जगात राहायची. मग तुमचं परम लक्ष हे कसं काय झालं? परम लक्ष नाहीच आहे तुमचं हे. ऐकल्यावरती सगळं पालत्या घड्यावर पाणी. काही काही लोक मी बघितले 4 वर्ष झालं, 8 वर्ष झालं, 10 वर्ष झालं याचं श्रवण करतात, काही उपयोग नाही. परत आहे तसं जैसे थे. परम लक्ष हे आपलं परम लक्ष आहे. झोपताना परम लक्ष म्हणत झोपा. विसरलंच नसलं पाहिजे. परम लक्ष आहे. हे पटलेलंच नाही आपल्याला परम लक्ष आहे. इथेच तर प्रॉब्लेम आहे. जेव्हा मनुष्याला भगवत धामाची प्राप्ती होते तेव्हा तो भौतिक जगतात पुन्हा कधीच येत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. भगवत धामामध्ये प्रत्येक कण आणि कण भगवान आहेत. ऍक्च्युली इथे पण प्रत्येक कण आणि कण भगवान आहेत, परंतु इथे भावना आपली चुकीची आहे. जसं ध्रुव महाराजांना भगवंतांनी विमान पाठवलं भगवत धामात जायला,
भगवंतांनी ध्रुव महाराजांनी त्या विमानाला देखील प्रणाम केला आणि त्याची पूजा केली, कारण भगवंतांचं विमान आणि भगवंत काही वेगळे आहेत, भगवंतच आहेत. दोन पार्षद पाठवले ध्रुव महाराजांना आणायला, सुनंद आणि नंद. ध्रुव महाराजांनी त्यांची पूजा केली, कारण ते भगवंतच आहेत. भगवत धामामध्ये सगळं भगवंत असतं. तुम्ही पण भगवंत होता, परंतु मायावाद्यांसारखं नाही. सगळे भगवंतांचे गुण तुमच्यामध्ये येतात, सगळे भगवंतांचे सुख सुविधा तुम्हाला मिळतात तिथे. हे नकोय आपल्याला. इथेच गाडी घ्यायची अल्टो, 4 चाकी घ्यायचे प्रभूजी या आयुष्यात येऊन. आपलं परम लक्ष आहे. मॅक्झिमम इंडियन लोकांचं परम लक्ष आहे, या जीवनात मला 4 चाकी आपल्या घरासमोर आणून लावायचे. माझे काही मित्र म्हणतात आमच्या घरासमोर 4 चाकी कधी येणार. मी म्हणतो त्याला माझी घेऊन जा, सर्व्हिसिंग वगैरे करून मला लागेल तेव्हा एक दिवस आणून दे, बाकी तुझ्याकडेच ठेव. त्याच्या मागोमाग दुःख काही लक्षात येत नाही आपल्याला. इथेच पाहिजे, इथेच गाडी पाहिजे, इथेच बंगला पाहिजे. बंगला मोठा बांधायचा आहे, त्रासच त्रास आहे. इंडियामध्ये कन्स्ट्रक्शन म्हणजे इतका त्रास आहे डोक्याला. नाही, मला हेच पाहिजे. ते भगवत धामात सगळं भगवंतां समान मिळतं तुला. नाही 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 नाही, मला इथेच पाहिजे. काही लोकांचं परम लक्ष आहे सरकारी नोकरी मिळवणे, काही लोकांचं परम लक्ष आहे सुंदर पत्नी मिळवणे, काही लोकांचं परम लक्ष आहे अमेरिकेला जाणे, काही लोकांचं परम लक्ष आहे स्पोर्ट्समन होणे. हे आपले फालतूचे तुच्छ परम लक्ष आहे. शास्त्रामध्ये याला म्हटलेलं आहे तुच्छासक्ती आणि असत तृष्णा. शास्त्र सांगते तुच्छासक्ती आणि असत तृष्णा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण इथेच राहणार आहे. भगवान विष्णू जेव्हा ध्रुव महाराजांना भेटतात तेव्हा म्हणतात की ब्रह्मदेवांच्याकडे नाही असलं राज्य मिळवायची माझी इच्छा आहे. भगवंत म्हणतात ही पण तुच्छ आसक्तीच आहे, हे घे. हे कोणाला शक्य नाही, परंतु मी देतो तुला, घे. बस अडकून 36,000 वर्ष. का अडकले ध्रुव महाराज? तुच्छ आसक्ती, होय नाही. असत तृष्णा. असत तृष्णा म्हणजे काय? तहान, तळमळ, काय म्हणतात त्याला, तृप्ती नाही. या भौतिक जीवनामध्ये तृप्ती नाही, समाधान नाही. कारण जी तृष्णा आहे, जी तृप्तीची आपली तहान आहे, तीच असत आहे, खोटी आहे. ती खरी, ती तृप्ती कशी होणार? पूर्ण होणारच नाही. प्रभुपाद इथे सांगतात की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परमधाम हे गुणात्मक दृष्ट्या सारखेच असल्यामुळे त्यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. या पृथ्वीवर दिल्लीच्या दक्षिण पूर्व दिशेला 90 मैल अंतरावर असलेले वृंदावन म्हणजे आध्यात्मिक विश्वातील परमधाम गोलोक वृंदावनाची प्रतिकृतीच आहे. जेव्हा श्रीकृष्ण पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले त्यावेळी त्यांनी या वृंदावनातच लीला केल्या. वृंदावन भारतामधील मथुरा जिल्ह्यामध्ये आहे व त्याचे क्षेत्रफळ 84 मैल आहे. बऱ्याच लोकांना वृंदावन मध्ये गेल्यावरती गटारी दिसतात, गर्दी दिसते, किटकिट दिसते, उकाडा जाणवतो. परंतु जे भगवंतांचे निकटतम पार्षद परिकर आहेत ते या भारतातल्या उत्तर प्रदेश मध्ये असलेल्या वृंदावन मध्ये जरी गेले तरी तिथे पण त्यांना भगवत धामच दिसत. भगवत धाम तुम्हाला तेव्हाच दिसणार जेव्हा तुम्ही अनन्य भक्तिभावाने तिथे जाता. तुमच्या मनामध्ये अनन्य भक्तिभाव आहे. श्रील प्रभुपाद, श्रील रूप सनातन गोस्वामी यांना भेटायची तीव्र इच्छा आहे. दुसरं कशाला दिसेल तुम्हाला काय? तिथे जाऊन जर बाबा बुवा काय म्हणतात त्याला नवस तापस करत बसला तर तुम्हाला ते सगळं भौतिकच भेटणार. हा भावाचा खेळ आहे. भाव ज्याचा फिक्स झालाय त्याच्यासाठी इथलं वृंदावन पण वृंदावन आहे. भाव ज्याचा फिक्स नाही त्याला कुठेही नेऊन ठेवा. आ ब्रह्मभुवना लोक भगवंत म्हणतात, आ ब्रह्मभुवना लोक पुनरावर्ती न अर्जुना. त्याला जन्म मृत्यू मध्येच इंटरेस्ट आहे, हो की नाही? मग आता इथे जायचं कसं? भगवंत सांगतात इथे जायचं कसं
पुरुषः स पर पार्थ भक्त्या लभ्यस्त्व अनन्यया. खूप वेळा शब्द येणार आहे हा, अनन्य 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 अनन्य. डोक्यात फिक्स करा, अनन्य अनन्य अनन्य. अनन्य, अन्य कोणताही हेतू न ठेवता. अनन्य. यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वम इदम ततम. सर्वाहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तिमय सेवेनेच होते. भक्तीने नाही, भक्तिमय सेवेनेच होते. चेंज करा तुमचे भगवद्गीता. प्रभुपाद कधीच भक्तीने म्हणत नाही. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्यातही स्थित आहे. तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ज्या ठिकाणाहून कधीच पुनरागमन होत नाही ते परम लक्ष्य म्हणजे परम पुरुष श्रीकृष्णांचे धाम होय. परम लक्ष्य. परम 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 हा शब्द पण बऱ्याचदा वापरला जातो. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परममिदम. ब्रह्मसंहिता या परमधामाचे वर्णन आनंद चिन्मय असे करते. ब्रह्मसंहिता इतकं सुंदर आहे ना, रोज म्हटलं पाहिजे. आनंद चिन्मय रसात प्रतिभावितावे. फास्ट 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 फास्ट, वेळ नाही आपल्याकडे. आनंद चिन्मय रस. योगेश प्रभूंना लगेच फास्ट येते, तुम्हाला येत नाही फास्ट. प्रतिभाविताभे तया तलाभे गोलोक एव निवसती अखिलात्मभूत गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. अर्थात असे स्थान जिथे सर्व काही दिव्य आनंदमय आहे. आनंद चिन्मय रस कोणाला नकोय? ज्याला मारुती अल्टो पाहिजे त्याला नकोय. ऑस्ट्रेलियामध्ये प्रभुपाद एकदा गेले होते. त्यांच्यासाठी तिथल्या भक्तांनी रोल्स रॉयस गाडीची अरेंजमेंट केली. रोल्स रॉयस ऐकले कधी तुम्ही? या पृथ्वी तलावरती सगळ्यात बेस्ट गाडी म्हटली जाते, त्याला रोल्स रॉयस म्हणतात. मग काही रिपोर्टर लोकांनी प्रभुपादांना विचारलं की तुम्ही जर वैरागी आहात, विरक्त आहात, संन्यासी आहात, तुम्हाला रोल्स रॉयस गाडीची काय गरज आहे? प्रभुपाद म्हणाले, कुठली रोल्स रॉयस गाडी? हे डब्बा कार, टिन कॅन, लोखंडाचा डब्बा, हे काहीच नाही भगवत धामाच्या तुलनेमध्ये. गुरु हा भगवंतां समान असतो. मग त्याच्या स्वागतासाठी त्याच्या शिष्यांनी असली कार अरेंज केली, म्हणून तुम्हाला जळायला काय होते? प्रभुपाद म्हणाले. आणि ह्या कारचं मला काही देणं घेणंच नाही, माझ्यासाठी डब्बा कार आहे. इंडियन लोकांना विशेष करून सांगायला पाहिजे. बघा, खूप जणांची इच्छा असते डब्बा कार आणायची, नाही? एका सर्वेनुसार टाटा नॅनो इंडियामध्ये फेल झाली, कारण टाटा नॅनोवाल्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट असं केलं की सगळ्यात स्वस्तात मस्त कार आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. भारतातले लोक म्हणाले, हे स्वस्तात मस्त, लोकांना दाखवणार कसं, फुशारगी कसं मारणार आम्ही? सिरियसली, याच्यामुळे ती कार फेल झाली ऍक्च्युली. बरं, त्याच प्राइस रेंज मध्ये, त्याच साईज मध्ये मारुतीवाले आले, म्हणाले तुम्हाला सगळ्यात बेस्ट कार आम्ही देणार आहे. लगेच सगळ्यांनी विकत घेतली. पैसा, प्रतिष्ठा, कार, हे पत्नी, मुलं हे महत्वाचं नसतं. आपली इंद्रिय तृप्ती महत्वाची असते. कार तर एक माध्यम असतं त्याच्यात. आनंद चिन्मय रस हे आपलं परम लक्ष असलं पाहिजे. तिथे जायचं आपल्याला, जिथे आनंदच थांबत नाही. तिथे जायची तुमची इच्छा नाही, म्हणून तुम्हाला म्हटलेलं आहे कृपण, चिंगूस, कंजूस. भगवंत द्यायला तयार आहेत. आनंद चिन्मय रस तुला पाहिजे डब्बा कार, टिन कॅन. याला मूर्ख म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? बघ नाही, मूढा.
म्हणून याला शास्त्रामध्ये मूढ म्हटलेलं आहे. आनंद चिन्मय रस द्यायला तयार आहेत भगवंत. तेथील वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती ही भौतिक नसून दिव्यानंद गुणमयी आहे. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ते वैविध्य म्हणजे स्वतः भगवंतांचा आध्यात्मिक विस्तार आहे, कारण तेथील अभिव्यक्ती ही पूर्णपणे आध्यात्मिक शक्तीद्वारे होते. प्राकृत जगताबद्दल विचार केल्यास भगवंत जरी नित्य आपल्या परमधामामध्ये स्थित असले तरी ते आपल्या भौतिक शक्तीद्वारे सर्वव्यापी आहेत. म्हणून आपल्या परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वत्र आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही विश्वामध्ये उपस्थित आहेत. यस्यांत स्थानी अर्थात आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक शक्तीमधील सर्व काही त्यांनीच धारण केलेले आहे. या श्लोकामध्ये 22वा श्लोक जो आपण चर्चा करत आहोत, या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की तिथे येण्याचा मार्ग आहे भक्त्या, माझी भक्तिमय सेवा केली पाहिजे, अनन्य अशी माझी भक्तिमय सेवा केली पाहिजे. परंतु श्लोकाच्या उरलेल्या भागामध्ये भगवंत सांगतात मी तिथे कणाकणामध्ये आहे, मी इथे पण कणाकणामध्ये आहे, सगळीकडे मी कणाकणामध्ये आहे. प्रभुपाद स्वतःच्या मनाचा एक शब्द बोलत नाही. आजकालचे साधू बाबा बुवा स्वतःच्या मनाचं काही बडबडत असतात. शास्त्राचा ना त्याला संदर्भ आहे ना ते संदर्भ विचारल्यावर त्यांना शास्त्राचा संदर्भ सांगता येतो. अशा साधू बाबा बुवांकडे बिलकुल जाऊ नका. कितीही श्रेष्ठ असला तरी, या भौतिक जगाच्या माप तुलनेमध्ये कितीही फेमस, कितीही श्रेष्ठ असले तरी. बघा इथे जे प्रभुपाद सांगतायत ना, हे एक्झॅक्टली ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेलं आहे. हा जो श्लोक आहे ना, आनंद चिन्मय रस, याच्याच दुसऱ्या श्लोकामध्ये आहे गोलोक एव निवसती अखिलात्मभूता. ते गोलोक मध्ये निवास करतात परंतु आहेत सगळीकडे अखिलात्मभूता. प्रभुपादांच्या नसा नसामध्ये शब्दामध्ये ग्रंथ भिनलेले होते, म्हणून त्यांना त्यांच्या गुरुबंधू जनरली आपल्या गुरुबंधूचा खूप तिरस्कार करतात कलियुगामध्ये. गुरुबंधू चांगला झालेला कोणाला आवडत नाही. ते द्वेष तिरस्कार स्पर्धा आहे. परंतु प्रभुपादांच्या गुरुबंधूंनी जरी तिरस्कार द्वेष करत असला तरी प्रभुपादांना सगळ्यांनी एकत्र येऊन प्रभुपादांना पदवी दिलेली सगळ्या गुरुबंधूंनी मिळून भक्ती वेदांत म्हणून. आणि प्रभुपादांच्या प्रत्येक तात्पर्यामध्ये त्याची आपल्याला प्रचिती येते. एक शब्द वेदाच्या बाहेरचा नसतो प्रभुपादांचा. असे भरपूर लोक स्वतःचा जबरदस्तीने पदवी घेऊन बसलेत भक्ती वेदांत. परंतु भक्ती वेदांत या शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला समजायचा असेल तर प्रभुपादांची पुस्तकं वाचली पाहिजे. प्रभुपाद म्हणाले ते आनंद चिन्मय रस, परंतु त्याचा दुसरा श्लोक त्या श्लोकाचं दुसरं वाक्य जे आहे त्याचा अर्थ समजावून सांगितलं की भगवंत कणाकणामध्ये उपस्थित आहेत, सगळं काही त्यांनी धारण केलेलं आहे. गोलोक वृंदावन मध्ये ते निवास करत असले तरीही गोलोक एव निवसते अखिलात्मभूत. भक्त्या या शब्दावरून स्पष्ट दर्शवल्याप्रमाणे असंख्य वैकुंठ लोकातील किंवा श्रीकृष्णांच्या परमधामातील प्रवेश हा केवळ भक्तीद्वारेच निश्चित होऊ शकतो. भक्त्या मराठीमध्ये या जोडतात तसं म्हणायचं नाही बरं का. पिंट्या बंट्या गोट्या सोट्या मोन्या तसं नाहीये. भक्ताला भक्त्या म्हटलेलं नाहीये. संस्कृत मध्ये भक्त्याचा अर्थ असतो भक्तिमय सेवेद्वारेच. खूप वेळा शब्द येतो हा भगवद्गीतेमध्ये. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या. हो नाही, पत्रम पुष्पम फलम तोयम, जो मला भक्तिभावाने अर्पण करतो. 18व्या अध्यायामध्ये म्हणतात भक्त्या माम अभिजानाती, फक्त भक्तिमय सेवेनेच मला कोणीतरी जाणू शकतो. तसं इथे तेच रिपीट केलेलं आहे. भक्तिमय सेवेशिवाय भगवत धामामध्ये तद्धाम परमम मन कोणी जाऊ शकत नाही. शब्द त्याचा अर्थ असा भिनला पाहिजे, मग ते आपल्या आचरणात येईल. वरवरचं इकडचं तिकडचं ऐकून काही उपयोगाचं नाही. लक्षात घ्या. शास्त्राप्रमाणे आणि विशेष करून भगवद्गीतेप्रमाणे. भगवद्गीतेला 0 व्हॅल्यू देतात काही बाबा बुवा साधू वगैरे.
का? अरे ज्यांची भक्ती करायची आहे ते स्वतः उपदेश देत आहेत भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीता सोडून दुसरा ग्रंथ वाचायला तुम्हाला काय इंटरेस्ट आहे? दुनियाभरचे ग्रंथ वाचण्यामध्ये इंटरेस्ट आहे, परंतु भगवद्गीतेमध्ये इंटरेस्ट नाही. एक एक शब्द भगवद्गीतेतला महत्वाचा आहे. एक एक शब्द भगवद्गीतेतला आपल्याला शिकवून जातो की काय केलं पाहिजे. बघा, भक्त्या लभ्यस्त्व अनन्यया. लभ्य म्हणजे लाभ होतो, मिळतो, प्राप्त होतो. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे परमधामाची प्राप्ती होत नाही. वेदांमध्येही भगवंत आणि त्यांच्या परमधामाचे वर्णन करण्यात आलेले आहे. एको वशी सर्वगः कृष्ण. हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. हे आहे गोपाल तापनी उपनिषद मध्ये 3.2 मध्ये. गोपाल तापनी उपनिषद. उपनिषद एकूण 108 उपनिषद आहेत, परंतु उपनिषदांमध्ये भगवंतांचं नाव किंवा भगवंतांचा डायरेक्ट उल्लेख खूप कमी ठिकाणी आहे. आणि म्हणून उपनिषद वाचून बरेच लोक मायावादी होतात, निर्विशेषवादी होतात. परंतु काय प्रॉब्लेम हा असतो की बरेच लोक हे युट्यूबला गुरु मानतात. उपनिषदचा एक श्लोक इकडनं वाचला, एक श्लोक तिकडनं वाचला, झाले ज्ञानी. अरे हे पण उपनिषद मध्ये दिलेलं आहे. उपनिषदाचं नावच आहे गोपाल तापनी उपनिषद. जिथे दिलेलं आहे एको वशी सर्वगः कृष्ण. त्या धामामध्ये केवळ श्रीकृष्ण हेच एकमेव भगवंत आहेत. हे पण उपनिषद मध्ये दिले. ते परम कृपा मूर्ती आहेत आणि त्या ठिकाणी ते जरी एकमेव भगवान म्हणून स्थित असले तरी त्यांनी लक्षावधी विभूतींमध्ये स्वतःला विस्तारित केलेले आहे. अखिलात्मभूता. वेदांमध्ये भगवंतांची तुलना एका निश्चल तरीही अनेक प्रकारची फळे, फुले, पाने असणाऱ्या वृक्षाशी करण्यात आली आहे. वैकुंठ लोकावर अधिपत्य असणारी भगवंतांची विस्तारित रूपे ही चतुर्भुज असतात आणि त्यांना विविध नावे असतात. उदाहरणार्थ पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, अनिरुद्ध, ऋषिकेश, संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन, पद्मनाभ इत्यादी. किती किती भगवंतांचे रूप आहेत आणि किती वैकुंठ धाम आहेत? अनगिनत, असंख्य. का? कारण प्रत्येक भक्ताची जशी भगवंतांना पाहायची इच्छा आहे, जशी भगवंतांची प्रेमाचं आदान प्रदान करायची इच्छा आहे, तसं नवीन धाम त्याच्यासाठी भगवंत निर्माण करतात. तिथं तसं आपलं स्वरूप भगवंत निर्माण करतात आणि त्या भक्ताशी सनातन कायमचं त्या धामामध्ये भगवंत राहतात. हे कोण करू शकतं? ब्रह्मसंहितेत पुन्हा 5:37 मध्ये सांगण्यात आलेले आहे की भगवंत जरी आपल्या परमधाम गोलोक वृंदावनमध्ये विराजमान असले तरी ते सर्व व्यापी आहेत आणि यामुळेच सर्व काही व्यवस्थित चाललेले आहे. गोलोक एव निवसत्य अखिलात्मभूता. वेदांमध्ये श्वेताश्वेतर उपनिषद मध्ये सांगितल्याप्रमाणे परास्य शक्ती विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच. त्यांच्या शक्ती इतक्या अनंत आहेत की ते जरी अत्यंत दूर असले तरी त्या शक्ती निर्दोष रीतीने सृष्टीतील सर्व क्रियांचे संचलन करतात. परास्य शक्तीर विविधैव श्रूयते. बऱ्याचदा आता बऱ्याच अशा तात्पर्यामध्ये भगवद्गीता असो, भागवतम असो, श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये अगदी ॲक्युरेटली तुम्हाला समजेल या शब्दामध्ये आणि शास्त्राचा आधार देऊन सांगतात. कुठेही प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये, तात्पर्यामध्ये, प्रवचनांमध्ये तुम्हाला आढळणार नाही प्रभुपाद म्हणाले मला असं वाटतंय, मुझे ऐसा लगता है. ही आजकालच्या गुरूंची स्टाईल आहे, मुझे ऐसा लगता है. प्रभुपाद नुसतं म्हणत नाहीत शास्त्र ऐसे कहता है. प्रभुपाद म्हणतात इस शास्त्र में, इस श्लोक में ऐसे लिखा है. त्यामुळे हे जे वरच सांगणारे आहेत ना, यांच्या मागे लागू नका. हा एक श्लोक वाचला, भक्त्या अनन्य या शब्दांचा अर्थ समजावून घेतला तरी तुम्ही भक्त होऊ शकता, पूर्णपणे मुक्त होऊ शकता.
भगवत धामात जाण्यासाठी पात्र होऊ शकता. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इथे आपण थांबूया. परत एकदा प्रभू भगवान श्रीकृष्ण पुढच्या 3-4 श्लोकामध्ये सांगतात की माझी जो अनन्य भावाने भक्तिमय सेवा करत नाही परंतु वेगवेगळ्या मार्गाकडे भरकटतो तो मेल्यावरती कुठे जातो, कसा जातो, परत एकदा सांगतात. तो उद्या कंटिन्यू करूया आपण. हरे कृष्ण. आज प्रभुपादांचा ऍक्च्युली आजच्या दिवशी प्रभुपाद अमेरिकेत पोहोचले होते. आज उत्सव आहे. प्रत्येक गोष्ट उत्सव आहे वैष्णवांच्या संघामध्ये. काल आपण आम्ही त्याच्यावरती चर्चा केली आमच्या सत्संगामध्ये. दुर्दैवाने आम्ही ते लाईव्ह करू शकलो नाही. मला परत आठवण याच्यासाठीच झाली की किती सुंदर रीतीने तात्पर्यामध्ये प्रभुपाद सगळं काही स्पष्ट करतात. प्रभुपादांचा संघ का बरं सोडावासा वाटतो आपल्याला? किती दुर्दैव असतील असे लोक जे प्रभुपादांचा संघ सोडतात. प्रभुपादांच्या वाणीचा आश्रय घट्ट पकडून ठेवायचा आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलेल्या जपमाळेतला हात बिलकुल बाहेर काढायचा नाही. बस तुम्हाला भगवत धामात तुम्ही जाणार म्हणजे धामात जाणार. तद्धाम परमम मम. भगवंत ज्याचं वर्णन करतायत आजच्या या श्लोकांमध्ये तिथे तुम्ही जाणार म्हणजे जाणार. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभुपादांची वाणीचा संघ तुमच्या मार्फत आम्हाला मिळतोय आणि आम्ही पदांचे जे तुम्ही तुमच्यामुळे आम्हाला त्याबद्दल आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ऐकूया प्रभूजी. येस येस येस. खूप खूप धन्यवाद. प्रभुपादांनी आमच्यासारख्या तुच्छ माणसाला याच्या लायक समजले ही त्यांचा मोठेपण आहे. प्रभुपादांच्या कृपेने आता काही अजून 1-2-3 भक्त जोडलेले आहेत प्रभुपादांची वाणी मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी आणि थोड्या स्पीडने आता भाषांतर चालू आहे. लवकरच ते पण येईल. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. तुम्ही एकदम आता लेक्चर मध्ये म्हणलं की आपण फक्त भगवंताच्या धामात परत जाण्याचा प्रयत्न केले पाहिजे. हेच मनुष्य जीवनाचं म्हणजे कर्तव्य म्हणजे मेन आहे. आणि एकदा असं म्हणते की तुम्ही म्हणजे भगवंताची भक्ती आपण फक्त भगवंताची सेवा करण्यासाठी केलं पाहिजे. म्हणजे कोणताही अन्य अभिलाषा नसताना सुद्धा फक्त आणि फक्त भगवंताच्या निस्वार्थ सेवा केली पाहिजे. त्याचाच खरा आनंद आहे. भले आपला जन्म म्हणजे भगवंताची सेवा करण्यासाठी आपल्याला नरकात जरी वेळ असेल तरी पण जायला पाहिजे. मग भगवंत धामासाठी सेवा केली पाहिजे का काय सेवासाठी काय थोडस कन्फ्युज झालं. कन्फ्युज झालं. तुमचं लक्ष नव्हतं. भगवंत सांगतात की माझं धाम असं आहे जे त्याला दुःखालयम नाही म्हणत. ब्रह्मदेवांचं आयुष्य एवढं आहे पण त्याला पण मरायला लागतं. परंतु अजून एक धाम असं आहे जिथे ना मृत्यू आहे ना काही चेंज आहे का नश्वरता आहे. सगळं अक्षर आहे. ते माझं धाम आहे. तुम्हाला तिथं यायचं आहे. तुमचं लक्ष हे असलं पाहिजे परमाम गतीम. परंतु भगवंतच पुढच्या श्लोकात सांगतात की तिथे तोच येऊ शकतो जो माझी अनन्य भावाने सेवा करतो. म्हणजे काय? परत तेच झालं. तिथे यायचंय तुम्हाला परंतु तिथे यायची पण इच्छा सोडा. फक्त माझी सेवेची इच्छा ठेवा अनन्य. मग तुम्ही तिथे येऊ शकता.
मग हे सुरुवातीला तुम्हाला का सांगितलं जातं की अरे मूर्खांनो, जसं मी सांगत होतो मगाशी की इथेच काय सुख घ्यायच्या नादाला लागलेला आहे, इथे दुःखच दुःख आहे, त्याला बाहेर पडूया, तिथे जाऊया, तिथे सुखच सुख आहे. या पहिली स्टेप ही घेतली पाहिजे ना. हो यस 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 मला सांगा कसं जायचं तिथे. मग व्यक्ती बाहेर येणार, मग त्याला नेक्स्ट स्टेप सांगायचे. तिथे जायचं असेल तर सगळी इच्छा सोडायला पाहिजे, तिथे जायची पण इच्छा सोडली पाहिजे, तिथे खरं सुख आहे. तर या भौतिक जगामध्ये विशेष करून कलियुगामध्ये जे मोहग्रस्त आहेत, भ्रमित आहेत, ज्यांना इथेच सुख आहे याचा भ्रमात अडकलेले आहेत, त्यांना ते पहिल्यांदा या भ्रमातून काढावं लागतं. त्यासाठी हे सांगितलं जातं की परम लक्ष हे ठेवा की माझ्याकडे यायचंय. भगवान सांगतात परम. आता याचा दुसरा अर्थ असाही असतो की भगवत धाम नाही, भगवंतांना मिळवणे हे परम लक्ष असलं पाहिजे. म्हणजेच भगवंतांची सेवा मिळवणे हे परम लक्ष असलं पाहिजे. त्याच्यात काही कन्फ्युज होण्यासारखं असं नाहीये, परंतु आपली इथली आसक्ती आपल्याला थोडीफार कन्फ्युज करते. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभू. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.